हॅलो, मानदेश श्रीनाथ न्यूज या माध्यमातून आपण शिखर शिंगणापूर या ठिकाणी यात्रा चालू आहे आणि त्यानिमित्ताने आज महाराष्ट्रामधून पायीवारी या पद्धतीने आणि दिंडी आपले कावड या ठिकाणी कुठून आले आणि आज शिंगणापूरला किती दिवस झाले आपण संवाद साधूया त्यांच्याशी. तुमचं नाव सांगा. आमचं नाव धोंडीबा माधव पाचपुते असं हरिओम म्हणतात मला. आम्ही रविवारी 9 वाजता निघालो. रविवारी 9 वाजता निघालो. आज आम्ही शनिवारी संध्याकाळी औरंगपूर मुक्काम औरंगपूर, पोस्ट रुंबुडी, तालुका अकोला, जिल्हा अहिल्यानगर. तिथून आम्ही 9:30ला निघालो. साधारण तुम्ही दिवसाचा किती प्रवास करता? आम्ही 50, 52, 45 असा प्रवास करतो रोजचा. आता हे तुम्ही ज्या ठिकाणी मुक्काम करता त्या ठिकाणी जेवणाची सुविधा कशी आहे? जेवणाची सुविधा चांगली आहे, व्यवस्थित आहे, सर्व काहीच अडचण नाही. चांगली सुविधा मिळते आम्हाला आणि भाविक बी चांगले तिथे ते ठरलेले त्यांचं. तुमचं नाव सांगा. मी देवचंद विष्णू वाळून. गाव तुमचं? औरंगपूरच गाव आमचं. औरंगपूर. हो. त्या ठिकाणावर आम्ही रविवारी 22 तारखेला तिथून निघालेलो आहे पायी दिंडी कावड घेऊन. तुमच्या कावडी संघ आता किती लोक आहेत? आता आमच्या कावडी संघ 40 लोक आहेत. 40 लोक आहेत. 40 लोक आहेत. पायवारी तुमच्या सुविधा सांगते काय काय आहेत कावडी संघ? आता आमच्या कावडी संघ आमची एक छोटा हत्ती आहे, त्याच्यात बॅगा वगैरे राहतात आमच्या. बाकी मग आम्ही पायीच चालतो. जेवणाची सुविधा तुमच्या वैयक्तिक का प्रत्येक ठिकाणी गावोगावी भाविक आपले देतात ना. ज्या ठिकाणी मुक्काम असतो ना आमचा, त्या ठिकाणी अन्नदाते देतात. आणि ही आमची नवसाचा महादेव आहे. नाव सांगा बाबा. बोला. नमस्कार, मी लक्ष्मण विठ्ठल वाळून सर. आज आपण या ठिकाणी कोथळा या ठिकाणी आलात त्याबद्दल औरंगपूर कावडे मंडळाच्या वतीनं आपल्या चॅनलचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तुम्ही आज या शिखर शिंगणापूरच्या नगरीमध्ये पोचत आहात. एक 5 किलोमीटर अंतरावरती शिंगणापूर हे गाव आहे. तुम्ही हा प्रवास करत ह्या ठिकाणी पोचलेला आहात. उद्या एकादश आहे आणि एकादशीनिमित्त तुमचं उद्याचं नियोजन कसं असते? आता आम्ही मुंगे घाटातनं जाणार. हो, मुंगे घाटातनं जाणार आहोत. साधारणपणे आम्हाला 12 वाजतील जायला. त्यानंतर आम्ही तिथे मुक्कामी थांबणार आहोत. नंतर उद्या एकादशीचं शंभू महादेवाचं दर्शन त्या ठिकाणी आमच्या सर्व कावडे मंडळीचं होणार आहे. आणि मुक्कामीच शंभू महादेवाच्या दारी आम्ही सर्वजण थांबणार आहोत. म्हणजे उद्या संध्याकाळी शिंगणापूरच्या नगरीमध्ये तुमचा मुक्काम आहे. आणि तुमचं इथं जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्ही रिटर्न असेच पायवारी? रिटर्न परत पुन्हा याच पद्धतीने जसं आलो त्याच पद्धतीने आम्ही पायी जाणार आहोत. म्हणजे तुमचं सर्वसाधारणपणे 12 सुटल्यानंतर आम्ही सकाळी 10:30च्या दरम्यान आमचं प्रस्थान होईल गडावरून. म्हणजे शिंगणापूरमधून रिटर्न प्रवासासाठी तुम्ही 12शी दिवशी इथं एकादश सोडून तुम्ही रिटर्न प्रवासासाठी निघत आहात. साधारण शिंगणापूर ते तुमच्या गावापर्यंतचं अंतर किती आहे? अंतर ते 280 किलोमीटर आहे. 280 किलोमीटर आहे. पायीच येतो आम्ही आणि पायीच जातो. कुठल्याही प्रकारची लिफ्ट वगैरे आम्ही काही घेत नाही. ओके. या माध्यमातून यांनी आज शिंगणापूर या ठिकाणी पोचलेले आहेत. 8 दिवस झालेले आहेत. त्यांची रोज 50 किलोमीटरचं रनिंग रोज आहे. आणि ह्या पद्धतीनं आज शंभू महादेवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रामधून आलेली ही सर्व कावडी मंडळी भक्तजन या ठिकाणी आज पोचत आहेत एकादशीनिमित्त. मानदेश श्रीनाथ न्यूजला माहिती दिल्याबद्दल तुमचा सर्वांचं धन्यवाद. ओके, धन्यवाद. नमो पार्वतीश्वर महादेव. सोमेश्वर महाराज की जय. सोमेश्वर महाराज की जय. हर हर